धनराज शिंदे अचानक पुण्याला गेल्यानं माढा तालुक्यात अनेक चर्चांना पेव फुटलाय। सोशल माध्यमांवर तर विविध तर्कवितर्क लढवले गेले। येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचे दाखले देखील या चर्चांमध्ये रंगल्याचं दिसून आलं। धनराज शिंदे पुण्याकडे कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह गेले खरे, ते खडकवासला पुणे येथे नाना पाटेकरांच्या भेटीला। मात्र चर्चा रंगली ती मोदी बागेतील शरद पवारांसह रोहित पवारांच्या भेटीची। प्रत्यक्षात गुरुवारी घडलेल्या या घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असता खडकवासला पुणे येथे नाना पाटेकर यांची धनराज शिंदे यांनी गुरुवारी दिनांक 11 रोजी दुपारी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली। कार्यकर्त्यांसमवेत नाना पाटेकर यांनी चर्चा मसलत देखील केली। त्यानंतर मात्र नाना पाटेकर धनराज शिंदे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली। मोदी बागेत जाऊन धनराज शिंदेंनी गुप्त भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। ही भेट रोहित पवारांसोबत झाल्याचं बोललं जात आहे। नाना पाटेकर रोहित पवार यांच्या समवेत धनराज शिंदेंचं काय गुप्तगू झालं याबाबत मात्र विविध तर्क लावले जात आहेत। गुरुवारची भेट नाना पाटेकरांची जरी झालेली असली तरी चर्चा मात्र मोदी बागेतील पवारांच्या भेटीची झाली असून धनराज शिंदे हे आता हाती तुतारी घेण्याची चाचपणी करतायत की काय असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। तालुका पंचायत समितीचे सदस्य म्हणून लवळ गणातून निवडून आल्यानंतर धनराज शिंदे हे नंतरच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहिले होते। आता मात्र ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं दिसतंय। तर नाना पाटेकरांच्या छायेखाली धनराज शिंदे राजकीय व्यूहरचना आखत असल्याचं बोललं जात आहे। माढा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील सायकल वाटपाच्या कार्यक्रमास नाना पाटेकर आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या ऑगस्ट महिन्यात पिंपळनेर तालुका माढा येथील स्नेहल मंगल कार्यालयात कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे यांना कार्यकर्ते निवडणुकीसाठी प्रोत्साहन देत आहेत। त्यांच्या नावानं आमदार म्हणून सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुप देखील काढण्यात आलेत। तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचंही नाव विधानसभेसाठी चर्चेत आलंय। शिवतेजसिंह मोहिते यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागलेत, त्यामुळे हे दोघे पुतणे चांगलेच चर्चेत आले असून आता कोणत्या पुतण्या सरस ठरतोय आणि कोण थंड राहतो हे मात्र पाहावं लागणार आहे।